नमस्कार. आता आपण ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांचा जो मेळावा आहे आज त्यांची कार्यशाळा आहे त्याच्या आपण समर्थ हॉलमध्ये आहोत मालवणच्या कोळम इथे. आता आपल्यासोबत बोलायला तिथे राज्य कार्यकारिणीचे त्यांचे उपाध्यक्ष लक्ष्मण ढवळे सर आहेत की ढवणे सर आहेत. ढवणे सर, तुम्ही आता जी आज आलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलाय, काय वाटतं तुम्हाला आता ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनला जो मिळणारा प्रतिसाद आहे? तुमच्यासोबत मावळून सुद्धा आलेले आहेत, तुमचे सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, पुण्याहून आलेले आहेत, कार्यरत सगळी लोकांची टीम घेऊन तुम्ही आलेला आहेत आणि हा तुम्हाला दौरा, या दौऱ्याबद्दल काय सांगाल? खूप सुंदर वाटलं सर, कारण आत्तापर्यंत आमचे सहकारी प्राध्यापक सांडीम सर आणि आमच्या कार्यकारिणीत आम्ही नेहमी चर्चा करायचो, परंतु मालवणमध्ये कार्य करत असणारे आमचे टीमचे संतोष नाईक आणि त्यांचे इतर सर्व सहकारी कोरोना काळापासून तर आजपर्यंत खूप चांगल्या प्रकारचं कार्य ते करत आहेत. आत्तापर्यंत आम्ही ऐकत होतो, पण आज प्रत्यक्षात या कार्यशाळेमुळं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला. मालवणचा निसर्ग हा देखणा आहे. निळा सागर, निळे आकाश, वनस्पतीने झाकलेले हिरवे डोंगर, समुद्र आणि खाडी, काठावरील माडाच्या बागा मालवणच्या सौंदर्यात भर घालतात. मालवणच्या निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकात चित्रकार, मूर्तिकार, कलावंत निर्माण झाले असते तर नवल नाही. शैक्षणिक बाबतीत मालवण हे गेल्या शतकाहून अधिक काळ अग्रेसर आहे. अशा या ऐतिहासिक नगरीमध्ये आमचं या संघटनेच्या आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं स्वागत होत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला आमच्या सहकाऱ्यांनी, त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप आभार. आता जे आपल्यासोबत शेरे सर आहेत, शेरे सर आता पुण्याच्या ठिकाणी, पुण्यात जिल्हा म्हणूया आपण, जिल्हा स्तरावर किंवा पुण्याचा जो ग्रामीण भाग आहे, खूपदा पुण्याच्या शहरी भागावर जेव्हा लक्ष केंद्रित होत होतं, ग्रामीण भागात जेव्हा कार्य करताना, तिथून कार्य करताना आता तुम्ही इथल्या तुमच्या सर्व सदस्यांना काय संदेश द्याल किंवा पदाधिकाऱ्यांना काय संदेश द्याल? ॲक्च्युअल तसं बघायला झालं तर ग्रामीण भागामध्ये ज्या सुविधा जे पाहिजे आहेत, गव्हर्नमेंटच्या सुविधा ज्या असतात ते पोहोचलेल्या नसतात. ते जे आपले मानवाधिकार संरक्षण संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, त्यांना कार्यशाळा मिळाल्याच्यानंतर, त्यांना मार्गदर्शन मिळाल्याच्यानंतर ते पूर्ण सक्षम असतात आणि पूर्ण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना त्यांचं महत्त्व समजून देतात की गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्याकडनं होणारा जो त्रास आहे किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांना मिळणारी सुविधा आहे, याबद्दल सगळ्या त्यांना ते आमचे पदाधिकारी त्यांना घरोघर जाऊन त्यांना प्रोत्साहन देऊन आणि त्यांना मार्गदर्शन करतात. हे त्यांच्यासाठी, आमच्यासाठी सर्वात मोठं हे आहे. आणि विशेष म्हणजे मानवाधिकार संरक्षण संघटनेमध्ये राज्य मानवी हक्क आयोग हे जे आमच्यासाठी जे काम करत असतं किंवा आम्ही त्यांच्यासाठी जे काम करत असतो, तर त्याच्यामध्ये आम्हाला जो मिळणारा न्याय आहे हा एक आमच्यासाठी प्रेरणादायी असतो आणि आम्हाला 100% न्याय तिथे मिळत असतो. कारण समजा आता आम्ही असे बरेच केसेस लढत असतो किंवा आमच्याकडे येत असतात केसेस की आम्ही ते कोर्टामध्ये सबमिट करतो आणि त्याप्रमाणे जर बघितलं तर त्याचा जर रेशो जर बघितला तर चांगल्या पद्धतीचा आम्हाला राज्य मानवी हक्क आयोगाकडनं मिळत असतो. म्हणून आम्हाला तो एक उत्साह येत असतो. गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचता येतं, त्यांना त्यांचा हक्क देता येतो, हेच मी सांगेन. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी राबवत आहेत मालवणचे आपले कोकण विभागाचे नाईक साहेब. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आजचा जो कार्यक्रम आहे, आपले न्यायाधीश, माजी न्यायाधीश आपल्याकडं उपस्थित होणार आहेत थोड्या वेळामध्ये. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये एकदम चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम होईल आणि चांगलं मार्गदर्शन मिळेल, याबद्दल काही शंका नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत त्यांनी ह्या ह्युमन राईट्समध्ये सहभागी व्हावं आणि हक्क आणि न्यायासाठी लढावं, हीच माझी सर्व नागरिकांना हे आहे, आव्हान आहे. आता आपल्यासोबत मावळ प्रांतातून आलेले, मावळ प्रांतच म्हणतो त्या प्रांतातून आले, तेव्हा तुम्ही मावळ प्रांत ऐतिहासिक आहे, छत्रपतींचाच आपण, आणि आता छत्रपतींचं मालवण, इथे ह्युमन राईट्स प्रोटेक्शन आता इथे इथपर्यंत आले आणि इथे पण वाढतंय. तुमच्या भागात आणि इथल्या भागाच्या संदर्भात दोघांनाही तुम्ही संदेश काय द्याल? खरं तर मी फक्त सांडीप सरांचं नाव ऐकलं होतं, काम भरपूर आहे, पण इथं आल्यानंतर पाहिलं त्यावेळेस खरंच खूप आनंद झाला. खूप लोकांना इथं उत्साह आहे, तर असंच उत्साह प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे. आणि हे जी कार्यशाळा आहे, कार्यशाळेमधनं खूप त्यांना फायदा होणार आहे. त्यातलं अंतर्गत ज्ञान जे आहे ते मिळणार आहे प्रत्येकाला. आणि अशीच कार्यशाळा पुढील काळात प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि इथल्या लोकांचा उत्साह पाहून खरंच खूप आनंद झाला आणि आम्हाला इथं येण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा आभार. थँक्यू.
हे होते आपले महाराष्ट्र राज्यस्तरीय ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे महाराष्ट्रातून आलेले विविध पदाधिकारी तसेच सदस्य आणि त्यांनी त्यांच्या भावना इथे व्यक्त केलेल्या आहेत. त्यांचं स्वागत झालेलं आहे ते सुद्धा आपण पाहिलं. त्या स्वागताबद्दल सुद्धा त्यांनी जिल्हा कार्यकारिणी तसेच कोकण विभागीय अध्यक्ष तसेच मालवण तालुका जी टीम आहे पूर्ण ह्युमन राईट्सची तालुकाध्यक्ष सुधीर धुरी आणि त्यांच्यासोबत असणारी जी टीम आहे त्या सर्वांचंच त्यांनी तिथे आभार व्यक्त केला, आनंद व्यक्त केलेला आहे. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.